नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 1.4 मधला प्रश्न क्रमांक 4. काय दिलं? एका शाळेतील 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. ओके, 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले म्हणजे विश्वसंच यू असणार इकडे 220. त्याच्यानंतर काय दिलं त्यांनी? त्यापैकी 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे. ओके, त्याच्यानंतर असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. त्यानंतर 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही आणि किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते. म्हणजे इथे 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला सोडवायची आहेत. ओके, तर आपण पहिला प्रश्न बघूया. आधी सुरुवातीला त्यांनी जे काय सांगितलं ते परत एकदा बघूया. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. म्हणजे इथे नंबर ऑफ यू म्हणजे काय, विश्वसंचबरोबर 220 विद्यार्थी असणार आहे. त्याच्यानंतर त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले. आता 130 विद्यार्थी म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 130 विद्यार्थ्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे असे आपण मानूया. ओके, म्हणजे गिरिभ्रमणाची आवड असलेले विद्यार्थी किती आहेत? 130. त्याच्यानंतर 180 विद्यार्थ्यांनी आकाशदर्शनाची आवड आहे असे सांगितले. नंबर ऑफ बी आकाशदर्शनाची आवड असलेले विद्यार्थी किती आहेत? 180. त्याला नंबर ऑफ बी म्हणूया आपण. ओके, त्याच्यानंतर 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण पण आवडते व आकाशदर्शनही आवडते असे सांगितले. म्हणजे नंबर ऑफ ए छेद बी दोन्ही आवड असणारे विद्यार्थी किती आहेत? 110 विद्यार्थी आहेत. ओके, असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना नाही सांगितले, तर ते किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही. हे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे काढूया. ओके, तर ते काढणार कसं? सूत्राचा वापर करून. आता हे आपण सोडवणार कसं? त्या सूत्राचा वापर करून. पण त्याच्या आधी लक्षात घ्या की 220 विद्यार्थी आहेत एकूण. त्याच्यामध्ये असे कोणतेतरी विद्यार्थी आहेत की कितीतरी विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच आवडत नाही. आणि दुसरे जे विद्यार्थी आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल 220मधले समजा 10 विद्यार्थी असतील, त्यांना काहीच आवडत नसेल, तर उरलेले 210 विद्यार्थ्यांना हे सगळं आवडतं. तर ते नेमके किती विद्यार्थी आहे आपण काढणार कसं? या सूत्राचा वापर करून. नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. ओके, म्हणजे गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी, त्याच्यानंतर आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी आणि या दोघांमधून वजा काय करायचं आपल्याला? फक्त गिरिभ्रमण व आकाशदर्शन ज्यांना आवडते असे विद्यार्थी. ओके, ते वजा केल्यानंतर आपल्याला हे मिळणार आहे नंबर ऑफ ए संयोग बी. तर नंबर ऑफ ए किती आहे? 130 आहे. नंबर ऑफ बी किती आहे? 180 आहे. नंबर ऑफ दोन कुठे आला? नंबर ऑफ ए छेद बी 110 आहे. ओके, 130 आणि 180 किती होतात? 9 10 11 310 वजा 110 किती होतात? 200 विद्यार्थी. आता हे 200 विद्यार्थ्यांना हे दोन्ही पण आवडतं. ओके, हे दोघांची बेरीज. आता हे विश्वसंचामधून ह्यांना वजा करूया. पहिला आकडा घालूया. पहिला प्रश्न सोडवतो ना आपण. कोणता पहिला प्रश्न आहे तो? किती विद्यार्थ्यांना दोन्हीपैकी कशाचीच आवड नाही. तर काय करूया आपण? विश्वसंच म्हणजे नंबर ऑफ यूमधून नंबर ऑफ ए संयोग बीला वजा करूया. ओके, म्हणजे आपल्याला समजेल की किती विद्यार्थ्यांना काहीच आवडत नाही. 220 विद्यार्थ्यांमधून 200 विद्यार्थ्यांना वजा केलं की काय होणार आहे? 20 विद्यार्थी असे आहेत की त्यांना कशाचीच आवड नाही आहे. ओके, हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता दुसरं काय प्रश्न? की किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते? फक्त गिरिभ्रमण. ओके, आता गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी किती आहेत? हे बघा 130 विद्यार्थी आहेत. आता किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आणि आकाशदर्शन आवडते? असे 110 विद्यार्थी आहेत. ओके,
आता 130 विद्यार्थ्यांमधून 110 विद्यार्थ्यांना वजा केलं की काय मिळणार आपल्याला? फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी. ओके, आपण काय करूया? सेकंड इथं लिहिलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणून. नंबर ऑफ ए वजा नंबर ऑफ ए छेद बी. ओके, तर नंबर ऑफ ए किती आहे? 130 विद्यार्थी. फक्त गिरीभ्रमण आवडणारे नाही गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी आहे, फक्त नाही. आणि नंबर ऑफ ए छेद बी म्हणजे काय? फक्त गिरीभ्रमण आणि आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. त्यांना आपण वजा केलं की काय मिळणार आपल्याला? फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी. ओके, तर हे 20 विद्यार्थी इथे पण आले. ओके, फक्त गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी किती आहे? 20. आता प्रश्न तिसरा काय? किती विद्यार्थ्यांना फक्त आकाशदर्शन आवडते? फक्त आकाशदर्शन आवडते. ओके, आता आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 180 विद्यार्थी आहेत. ओके, नंबर ऑफ बी म्हणजे काय? आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी 180 आहेत. आणि किती विद्यार्थ्यांना आकाशदर्शन व गिरीभ्रमण आवडते असे किती आहेत? 110 विद्यार्थी आहेत. आता 110 विद्यार्थ्यांना 180मधून वजा केली की काय मिळणार आपल्याला? फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. ओके, नंबर ऑफ बी बरोबर काय? नंबर ऑफ बी वजा नंबर ऑफ ए छेद बी. ओके, या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला मिळणार काय? फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. नंबर ऑफ बी किती आहे? 180 वजा नंबर ऑफ ए छेद बी किती आहे? 110. ओके, दोघांची वजाबाकी केल्यानंतर काय होतं? 70 विद्यार्थी. म्हणजे 70 विद्यार्थी काय आहेत? फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी. ओके, ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित परत बघितलात की तुम्हाला समजेल. गणित मोठं आहे पण सोपं आहे. फक्त तुम्हाला हे सूत्र पाठ करायचं आहे आणि मी जेवढं सांगतो तुम्हाला तेवढं फक्त तुम्हाला लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, धन्यवाद.